आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदा, बाळा दार उघड ना। सॉरी आई, मी पेडगल नाहीये। जर मी हे सगळं केलं नसतं तर बाबाने तुला मारून टाकलं असतं। आई, माझी वेदा माझ्यापासून अजून दूर झाली। हे काय केलंस तू? माझी आहे चूक मीरा, माझी चूक आहे, कारण मी सगळ्यांचा विरोध असतानाही तुला गृहप्रवेश करू दिला। माझी वेदा सगळ्यांसमोर माझ्यावर अंबिकाला मारण्याचा आरोप करून गेली। वेदा माझ्या जवळ येण्याची, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होण्याची जी थोडीशी आशा होती, थोडीशी, ती पण संपली आता। आई, माझ्याकडे बघ ना। रडू नकोस ना ग आई। आई, रडू नको ना, बोल ना माझ्याशी, बघ ना माझ्याकडे। आई, रडू नकोस ना तू। आई, वाईट असतो बाबा। माझ्या पहिल्याला तू मारलंस, आता दुसऱ्याला पण तू मारणार आहेस। आई, तू चल ना ग इथून, आपण कुठेतरी लांब जाऊया, हे तुला मारतील। अथर्वा, किती मनाला लावून घेत आहे, किती वाईट वाटून घेत आहे। हो, आपल्या वेदाच्या मनात तसं काही नाहीये। तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, खरंच। आता वेदाच्या मनात जे काही चालू आहे, तिचा जो काही गैरसमज झाला तो त्या मायामुळे झालाय। ती वेदाच्या मनात विष कालवती। तर ऐकताय ना तुम्ही? आई, 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 तुम्ही सांगा ना त्यांना। आई, खरं तर ना तुमचा पण गैरसमज झाला मीराबद्दल। मीरा तुम्हाला वाटते तशी नाहीये हो। ती पण ना या घराला एकत्र आणण्याचा, वेदाला तिच्या बाबांना जवळ आणायचा प्रयत्न करतेय। तुमच्या डोळ्यावर त्या मायाच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे। आई, नका ठेवू तिच्यावर विश्वास, प्लीज। अथर्व, थोडंसं खाऊन घे, सकाळपासून काही खाल्लं नाही असतो। मला भूक नाही।
तू नाही खाल्लंस तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही बाळा. का? जे झालंय त्यात तुझा काहीच दोष नाही. तुझा तरी कुठे आहे? त्या मंदिरात जे काही घडलं त्यात तुझा दोष तरी कुठे होता अथर्व? जे काही झालं ते सगळं त्या मीरामुळे झालं. तिने अॅनिव्हर्सरीचा घाट घातला म्हणून झालं. तू तिच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतोयस? अथर्व, तुला होणारा त्रास कळतोय मला, पण एक आई म्हणून मी काहीही करू शकत नाही. या गोष्टीचा जास्त त्रास होतोय मला. मला तुझी अवस्था बघवत नाही बाळा. आई, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. माझा मूर्खपणा होता जो मी मीरावर विश्वास ठेवला. मला खरंच वाटलं होतं की या सेलिब्रेशनच्या निमित्ताने वेदा बोलेल माझ्याशी. तू नाही म्हणाली होतीस, पण मी तुझं नाही ऐकलं. सॉरी. का कळत नाहीये तुम्हा दोघांना? बरं, यात ना तुम्हा दोघांची चूक आहे ना मीराची. तुम्ही तिघे एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करताय. बरं, माझी वेदा जे काय बोलतीये ना ती 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 नाही, तिच्या तोंडून ती माया बोलतीये. कसं समजावून सांगू मी तू? आई, बोल ना तू माझ्याशी. मला खूप भूक लागली आहे. जेवण तयार आहे, तू जाऊन जेव जा. नाही, तू सुद्धा खाली आहे. तू मला सुद्धा खाऊ घाल आणि तू सुद्धा खा. मला भूक नाहीये. वेदा, तुझे देवळात वागली आहेस ना, त्याच्यानंतर माझी भूक मेली आहे. आई, असं नको ना बोलूस. तुला जपणार